तर जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचा लाडको मन आजच्या नवीन ब्लॉग मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। आता जसं तुम्ही पहिल्या ब्लॉग मध्ये पाहिलं, आपल्या कॉलेजचे तर डेज चालू होते आणि त्याच डेज मध्ये जाण्यासाठी आपण आवरून तर निघालो होतो, पण जाताना म्हणलं आपल्या गाडीला पेट्रोल टाकून घेऊ। आता तसं पाहायला गेलं ना, कॉलेज तर बऱ्याच वेळेचं चालू झालं, पण आमचे नवरात्री मागून घोडे आणि तेवढे तर इकडे कॉलेजला आलो तर सगळं एकदम ब्लॅक अँड व्हाईट दिसत होतं, कारण आज आपल्या कॉलेजची थीम ही ब्लॅक अँड व्हाईट होती आणि त्याचमुळे सगळे ना एकदम ब्लॅक अँड व्हाईट होऊन आलते आणि ना ग्राउंडवर फोटो काढायचं काम चालू होतं, पण आपण आपलं निवांत उभं होतं एकदम कडाला। आता तसं पाहायला गेलं ना, डेज पेक्षा तर खतरनाक आपली शिवजयंती होणार आहे, त्यामुळे ना आपण त्याचीच वाट बघतोय। आता तेवढं तिकडे आपल्या बिल्डिंग समोर आलो तर तिथं पण गेट लावून घेतलं होतं, कारण आपण सगळे लेट आलो होतो। पण आता तुम्हाला तर माहिती आपली गँग म्हणल्यानंतर सुट्टी नाही, मागच्या गेटनी सगळे कार्यकर्ते आपले घुसले होते आणि तेवढंच इकडे 2-3 लेक्चर झालं तर आपण परत ग्राउंडवर आलो होतो। आता कालपासून पोरांचं चालू होतं फोटो काढायचा, पण आहे ना आज तो दिवस आला होता फोटो काढायचा, त्यामुळे वर्गातले सगळे कार्यकर्ते घेऊन आपण आलो होतो ग्राउंडवर। म्हणलो ग्राउंडवरच मस्त फोटो काढू। आणि जसा काल तुम्ही आपल्या ब्लॉग मध्ये बघितला असेल शिवजयंतीचा बॅनरचा विषय, तसाच आज पण आहे ना ढोल पथकचा पण विषय होता। आता आपल्या कॉलेजची शिवजयंतीची तयारी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये तेवढं नक्की सांगा, आणि ब्लॉग आवडला असेल तर फॉलो तेवढं करून टाका।